तर जे गलत विज्ञापन करतात, मार्केटला गलत तरीके से जो काम करते लोग, उनके एक मतलब चाट पे मारेंगे एक तमाचा, समझो ऐसा उसको। तो उसके लिए एक डायलॉग बोलते हुए, कितनी भी हम ईमानदारी से काम कर रहे हैं फिर भी लोग थोड़ा सा कंफ्यूज हो रहे हैं, और लोग गलत काम कर रहे हैं फिर भी हम उनके ऊपर विश्वास डाल रहे हैं। तो हमारा एक ही कहना है, आरसीएम वालों का एक ही कहना है, उसके माध्यम से स्पेशली किसान के जो डिपार्टमेंट है उन्हीं की तरफ से एक ही कहना है कि कितनी भी कोशिशें कर लो हमें गिराने की, हमको कभी गिरा नहीं पाओगे। कितनी भी कोशिशें कर लो हमें गिराने की, हमको कभी गिरा नहीं पाओगे। अगर हमने तुम्हें गिराया तो खुद को उठा नहीं पाओगे। हमारा खेल है, हमारा खेल है मेहनत का, आपका खेल है साजिशों का। अगर सच सामने आया तो नजरें कहां मिला पाओगे, और यही नजर हमको सामने मिलाने के लिए हमारे इनवाइट करता हूं हमारे ग्रेट आदरणीय मिस्टर विजय स्वामी मैडम, प्लीज कम ऑन द स्टेज। इस साल के ऊपर हमें गाइडेंस। बस 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 बस। जे आरसीएम सर्वांना आताच परिचय करून दिला तरी पण डबल करते। माझं नाव विजया स्वामी, जिल्हा परिषदला टीचर आहे। आता आपण म्हणतो की जॉब करणाऱ्यांना बिझनेसची काय गरज आहे, किंवा जे जॉब करतात त्यांना तर ऑलरेडी पेमेंट आहे। मी गव्हर्नमेंटला आहे त्याच्यामुळं 1 रुपया कमी होत नाही, शाळेत गेले तरी किंवा घरी राहिले तरी। 2 महिने झालं लिव्हवर आहे सध्या, मुलगा 10वीला आहे। तरी पण बिझनेस का करायचा, त्याचा प्रत्येकाचा बिझनेस मध्ये जॉईन करण्याचा उद्देश वेगळा आहे। काही लोक आरसीएम बिझनेस जॉईन करतात पैशांसाठी, काही लोक जॉईन करतात मान सन्मानसाठी, काही लोक जॉईन करतात सेक्युरिटीसाठी, इन फ्युचर सिक्युरिटी आहे। काही लोक जॉईन करतात आपली पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी। प्रत्येकाचा वेगवेगळा उद्देश आहे, पण सगळ्यात महत्वाचा जो उद्देश आहे तो आहे हेल्थ। हेल्थसाठी बरेच लोक आरसीएम जॉईन करतात। मग त्याचा काय बेनिफिट आहे हे जोपर्यंत आपण प्रोडक्ट्स वापरत नाही तोपर्यंत लक्षात येत नाही। आता आपल्याला माहिती आहे आरसीएम मध्ये जवळपास 700च्या वर प्रोडक्ट्स आहेत, पण प्रत्येक प्रोडक्टची आपल्याला माहिती केव्हा होणार आहे, जेव्हा ते आपण प्रत्यक्षात स्वतः वापरणार आहोत। मग आज घडीला आम्ही स्वतः किती वापरले? आता आरसीएमचे सगळे हे जे सिनियर टीम लीडर्स आहेत ते सांगतात 100% प्रोडक्ट्स यूज करा, पण आम्ही आज शुअरली किती लोकांना सांगतो, तर जेवढे आम्ही यूज केले, तर आजपर्यंत जवळपास 250 प्रोडक्ट्स आम्ही स्वतः घरी यूज केलेले आहेत, आणि तेवढ्याच प्रोडक्टची माहिती आम्ही सांगतो। त्याच्यामध्ये जे प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्यामध्ये काय खासियत आहे, कुठले कंटेंट्स वापरलेले आहेत, त्याचे आपल्याला बेनिफिट्स काय होतात, या सगळ्या गोष्टींची माहिती खरी पाहता कधी होते, तर ट्रेनिंगने होते। मला कधी बेनिफिट झाला, मी प्रोडक्ट्स जवळपास 2 वर्ष झाले आरसीएमचे सगळे प्रोडक्ट्स आम्ही घरी वापरतोय, पण ऍज अ बिझनेस केव्हापासून आम्ही सुरू केलं, मी आणि माझे मिस्टर दोघेही टीचर आहोत, तर मागच्या 3 ते 4 महिन्यापासून आम्ही खरे बिझनेस म्हणून हे आरसीएम मध्ये उतरलोय। आणि जेव्हा पीक्यूसीची ट्रेनिंग माझी झाली तेव्हा लक्षात आलं की फक्त आपण काहीतरी यूज करतोय, लोकांना सांगतोय, ते महत्वाचं नसतं, तर त्याचं नॉलेज पण आपल्याला असणं गरजेचं आहे। तेव्हा आपण समोरच्याला सांगू शकतो की हे प्रोडक्ट आपल्याला अशा पद्धतीनं यूज करायचे। आज मी इथं फक्त किसोलच्या काही प्रोडक्ट्सवर, म्हणजे सांगायचं झालं तर स्किन केअरचे जे प्रोडक्ट आहेत आणि हेअर केअरचे जे प्रोडक्ट्स आहेत तेवढीच माहिती सांगणार आहे, कारण किसोलचे भरपूर प्रोडक्ट्स आहेत। 4 सेगमेंट्स मध्ये त्यांना डिवाइड केलेलं आहे। याच्यामध्ये कॉस्मेटिक्स आहेत, मोरिंगाचे व्योमिनीचे प्रोडक्ट आपण त्याला म्हणतो ते पण आहेत, हायजीनचे काही प्रोडक्ट्स आहेत, आणि लॉन्जरी लेडीजचे, तर सगळे प्रोडक्ट्स आहेत। 4 डिपार्टमेंट मध्ये आपण त्यांना डिवाइड करतो। तर आज त्यापैकी फक्त स्किन केअर आणि हेअर केअरच्या प्रोडक्ट बद्दल मी माहिती सांगणार आहे। आपण पाहतोय आज की जेंट्स असतील किंवा लेडीज असतील सगळ्यांना स्किनचे प्रॉब्लेम्स आहेत। मग आपण बिझनेस मध्ये जॉईन झालोय, आपण काय करतो, मार्केटिंग करतो प्रोडक्ट्सची, जातो, पण लीडर्सना सुद्धा माहिती नसतं की कुठली प्रोडक्ट कोणाला कशा पद्धतीने सांगायचे। खास करून जेंट्स साठी पण मला वाटतं की माहिती असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही फील्ड वर्क करता। मग तुम्हाला एखाद्या लेडीजला प्रश्न विचारला की सर मला पिगमेंटेशन आहे, वांग आहे चेहऱ्यावरती, तर तुम्ही आम्हाला एखादं प्रोडक्ट सजेस्ट करा, तर त्यावेळेस तुम्हाला त्या प्रोडक्टचं नाव माहिती पाहिजे आणि त्याचा यूज कसा करायचा आहे ते पण माहित पाहिजे। कारण आपल्याकडे एक मोरिंगाची क्रीम आहे, बऱ्याच वेळेस असं कधी झालंय का बघा तुमच्याकडनं की तुम्ही मोरिंगाची क्रीम एखाद्या कस्टमरला दिली आहे आणि
4-8 दिवसानं कस्टमर येऊन म्हणतोय की सर मला हे सूट होत नाहीये, तुम्ही मला हे क्रीम दिले पण मला पुरळ आल्यासारखं वाटतंय. तर ते काय होतं, क्रीममुळे होत नाही, तर ते चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळे होतं. त्याच्यामुळे मी आज बेस्ट स्किन केअर रुटीन, मग ते लेडीज असतील किंवा जेंट्स, तुम्ही सगळे त्या पद्धतीने जर केलं तर तुमचा चेहरा नक्कीच छान राहायला मदत होईल. तुम्हाला त्याच्यामधला जो रिझल्ट आहे तो स्वतः जर तुम्ही त्या पद्धतीनं केलं, त्या टेक्निकनं केलं, तर 1 आठवड्याच्या आत तुम्हाला स्वतःच्या चेहऱ्यामध्ये रिझल्ट दिसायला लागतील. तर पहिल्यांदा मी सांगेन स्किन केअर रुटीन कसं करायचे ते. जास्त खर्चिक नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला काही जास्त खर्च करायची गरज नाहीये. स्किन केअर रुटीनसाठी सीटीएम प्रोसेस असते. सीटीएम म्हणजे काय, क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. ह्या 3 स्टेप मध्ये आपण आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकतो अगदी कमी वेळामध्ये. खूप धावपळ असते, सकाळी सकाळी शाळेला पळायचं तर मेकअप करत बसायला वेळ आहे का इथं कुणाला? नाही, आपण घड्याळाकडे बघतो. म्हणजे कमी वेळामध्ये आपण आपल्या चेहऱ्याची कशा पद्धतीने काळजी करू शकतो, तर त्याची एक प्रोसेस आहे सीटीएम, क्लिन्झिंग, टोनिंग अँड मॉइश्चरायझिंग. आज घडीला तरी आपल्याकडे किसोल मध्ये क्लिन्झर नाहीये, जसं की क्लिन्झिंग मिल्क मिळतं बाजारामध्ये, क्लिन्झिंग मिल्क, तर त्या पद्धतीचं क्लिन्झिंग मिल्क नाहीये. फक्त आपण क्लिन्झिंग साठी युज करतोय हे नायसाचं फेस वॉश. फेस वॉशनी चेहरा आपल्याला फक्त वॉश करायचा आहे. आता तुम्ही जर ह्याला व्यवस्थित पाहिलं असेल कधी, तर तुमच्या लक्षात येईल हे फेस वॉश नाहीये, फेशियल वॉश आहे. फेशियल करता लेडीज सगळ्या पार्लर मध्ये जाता, हजार रुपये खर्च करता फेशियल वरती. त्या फेशियलचा रिझल्ट फक्त एकट्या जर फेस वॉशनी मिळत असेल, मग कसा युज करायचा, चेहऱ्यावरती सर्क्युलर मोशन मध्ये 3-4 मिनिट मसाज करा. 1-2 मिनिट चेहऱ्यावरती ठेवा जर वेळ असेल तर, नाहीतर लगेच वॉश करा. झाली तुमची क्लिन्झिंगची प्रोसेस. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली स्टेप येते टोनरची. आता हे जे ग्लो अप रोज डिलाइट प्रोडक्ट आहे आपलं, हे क्लिन्झर म्हणून पण काम करतं आणि टोनर म्हणून पण काम करतं. आपल्याला माहिती आहे आपण दिवसभर मार्केटमध्ये फिरतो, कुठलाही जॉब असू द्या, मार्केटमध्ये फिरतो, ऊन आहे, उन्हाचा असर होणार आहे, पॉल्युशन आहे, धूळ आहे, सगळ्याच गोष्टीचा आपल्या चेहऱ्यावरती, स्किनवरती जास्त इफेक्ट होतो. मग हे क्लिन्झर म्हणून कसं वापरायचं, फक्त जे रोज ग्लो अप डिलाइट आहे हे स्प्रे करा, चेहऱ्यावर स्प्रे करा, गळ्यावर, मानेवर, तुम्हाला जिथं वाटतंय क्लीन करायचंय, हातावर करू शकता तुम्ही. हे स्प्रे करायचं आणि कापसाच्या साह्याने, कॉटन जे मिळतं मेडिकलमध्ये, कॉटनने पुसायचे फक्त, बाकी काहीच करायचं नाही. स्प्रे करा, कॉटनने पुसा, पूर्ण कापूस तुम्हाला काळा झालेला दिसेल. अगदी आपण आंघोळ केल्यानंतर सुद्धा हे जर स्प्रे केलं तर त्याच्यानंतर सुद्धा घाण निघते चेहऱ्यावर, चेहऱ्यावर असेल, हातावर असेल. म्हणजे हे क्लिन्झरचं पण काम करते. आणि जर तुम्हाला सीटीएम प्रोसेस मध्ये वापरायचं तर ह्याच्याने चेहरा धुवा पहिल्यांदा, त्याच्यानंतर हे टोनर स्प्रे करा. स्प्रे करून 2 मिनिट तसंच सोडून द्या, स्किन मध्ये पूर्ण अब्झॉर्ब होऊन जातं, स्किन मध्ये मिक्स होऊन जातं. तुम्हाला लक्षात येईल एक कूलिंग इफेक्ट देतं हे. मग बघा, आता जर तुमच्या चेहऱ्यावर पुरळ असतील, तुमच्या चेहऱ्यावरची पुरळ अगदी कमी दिवसांमध्ये हळूहळू कमी झालेली तुम्हाला दिसतील. कशामुळं, गरमीने तर पुरळ येतात ना आपल्याला, चेहऱ्यावरती अशुद्धी आहे, घाण बसली आहे, पोल्युशनमुळे चेहरा खराब झालाय, त्यामुळे आपल्याला पिंपल्स येतात, पुरळ येतात. मग ह्याच्याने कूलिंग इफेक्ट देतं हे टोनर. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं पहा, की जेव्हा आपण चेहरा वॉश करतो, आपल्या स्किनवरचे जे पोअर्स असतात ते ओपन होतात. डायरेक्टली आपण क्रीम लावलं, कुठलं प्रोडक्ट युज केलं, ते स्किन मध्ये जाणार आहे, त्याचा इफेक्ट होणार आहे. टोनरमुळे काय होतात, ते पोअर्स क्लोज होतात आणि मग त्याच्यावरती आपल्याला क्रीम, अदर प्रोडक्ट्स कोणतेही युज करायचे आहेत. ठीक आहे. मग क्लिन्झिंग केलं मी, टोनिंग केलं, किती वेळ लागला, 2 मिनिटांमध्ये चेहरा धुवून घ्या. हे स्प्रे केल्यानंतर 2 मिनिट थांबा, स्किन मध्ये जाण्यासाठी वेळ नाहीये, हाताने तुम्ही त्याला टॅप टॅप करून मध्ये मिक्स करू शकता. ठीक आहे. नाहीतर 2 मिनिटात आपोआप ड्राय होऊन जातं. त्याच्यानंतर युज करायचं हे मोरिंगाचं क्रीम. मोरिंगाचं क्रीम बेस्ट आहे चेहऱ्यासाठी, कारण हे कशापासून बनलंय, तर शेवग्याचा जो पाला आहे, शेवग्याच्या झाडालाच आपण मोरिंगा म्हणतो, तर त्याच्या पाल्यापासून हे प्रोडक्ट सगळे बनलेले आहेत. याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत, पण आज याच्या फक्त बद्दल माहिती सांगते. तर मोरिंगाचं क्रीम युज करायचे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुमच्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स असतील आणि पुरळ असतील, त्यावेळेला हे अवॉइड करायचे, त्यावेळेला हे लावायचं नाहीये, कारण खूप मॉइश्चरायझिंग आहे, हे ऑइली टाईप आहे. आणि लावत असताना सुद्धा किती लावायचे, तर अगदी डाळी एवढं, डाळ माहितीये घरामधली डाळ, हरभऱ्याची डाळ असली, अगदी थोडस. मग कसं लावायचं ते पण सगळ्यात खूप महत्वाचं आहे पहा. बरेच जण म्हणतात क्रीम लावलं की आम्हाला घाम येतो. झाले का कधी? कशामुळे येतो? हातावरती क्रीम घासतो आपण, चेहऱ्याला पण घासतो, घर्षण होतं ना, आणि मग उष्णता निर्माण होते, त्यामुळे आपल्याला घाम येतो. कधीच क्रीम घासायची नाही,
घर्षण होऊ द्यायचं नाही. फक्त एवढीशी क्रीम घ्यायची, ठिपके द्यायचे आणि त्याला अगदी हळुवारपणे चेहऱ्यामध्ये मिक्स करायचे. 1-2 मिनिट थांबलं की ती पूर्ण चेहऱ्यामध्ये तुमच्या क्रीम लावलीच नाहीये अशा पद्धतीनं मिक्स होऊन जाते. मग ही सीटीएम प्रोसेस किती वेळेस करू शकतो आपण? सकाळी करा, संध्याकाळी करा, वेळ असेल तर 3 टाइम पण करा. सीटीएम प्रोसेसमुळे तुमचा चेहरा हळूहळू क्लीन व्हायला लागेल, छान व्हायला लागेल. मग त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा लेडीजसाठी आज प्रश्न झालाय वांग. पिगमेंटेशन म्हणतो आपण त्याला. का बरं होते ही पिगमेंटेशन? तर सूर्याचे जे अल्ट्राव्हायोलेट रेज आहेत ते डायरेक्ट स्किनवरती आपल्या इफेक्ट करतात. चेहऱ्यावरतीच होतं पहा वांग, दुसरीकडे नाही होत. हाताला वांग झाले म्हणतो का आपण कधी? नाही. कारण चेहऱ्याची स्किन आपली खूप सेन्सिटिव्ह असते, कशाचाच प्रकाश त्याला सहन होत नाही. आता मी सांगते मला वांग कशामुळे झाली होती. लॉकडाऊन होतं, 1.5 वर्ष घरी होतो गावाकडे. लेडीजचं एकच काम होतं किचन मध्ये स्वयंपाक करणं, कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरच्यांना फक्त भूकच लागायची. मग लेडीज कुठे राहणार आहेत? गॅसच्या समोर. त्या उष्णतेने वांग निर्माण झाली. मग ती वांग आपण काही त्याला टाळू शकत नाही, होण्याचं तर होणारच आहे, पण त्याला कमी करू शकतो, कंट्रोलमध्ये ठेवू शकतो आपण. आता आपण असं म्हणतो की घरी बसणारे लेडीज असं म्हणतात शक्यतो की आम्हाला बाहेर जायचा प्रश्नच नाही, आम्ही उन्हात तर जातच नाही. घरामध्ये प्रकाश पडतोच ना. कुठला पडलाय? बरोबर आहे. मोबाईल धरता तुम्ही, टीव्हीच्या स्क्रीन समोर आहेत, लॅपटॉपच्या स्क्रीन समोर आहेत, त्याचे रेज सुद्धा आपल्या चेहऱ्यावरती इफेक्ट करतात, साईड इफेक्ट देतात. मग त्याच्यासाठी काय करायचंय? पहिले सीटीएमची प्रोसेसच करायचे, क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझिंग, हे तर चुकवायचंच नाहीये. आणि त्याच्यानंतर वापरायचंय हे सनस्क्रीन लोशन. तुम्ही घरात असाल, बाहेर जात असाल, कधी, पण हे दिवसभरामध्ये सनस्क्रीन लोशन आपल्या चेहऱ्यावरती असणं गरजेचं आहे. हळूहळू ह्या सनस्क्रीन लोशनने SPF 50 आहे हे आपलं सनस्क्रीन लोशन. मार्केटमध्ये SPF 20, SPF 30 चे पण सनस्क्रीन लोशन मिळतात, पण हे SPF 50 आहे. म्हणजे सूर्याचा जो इफेक्ट, सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट रेजचा जे डायरेक्ट इफेक्ट आपल्या स्किनवर होतो ते हे रोखतं. आणि मग हळूहळू पिगमेंटेशन कमी व्हायला लागतं. आता बऱ्याच वेळेस आपण हे समोरच्या व्यक्तींना देतो, आपल्याला बरेच जण विचारतात, आपण त्यांना देतो, लगेच 4 दिवसात येतात आणि म्हणतात आमचं पिगमेंटेशन कमी नाही झालं. वर्षानुवर्ष सांभाळायले चेहऱ्यावरती. स्किनच्या दवाखान्यात आपण जातो, 6 महिने ट्रीटमेंट घेतो, 8 महिने ट्रीटमेंट घेतो, त्यांचे 2-2, 3-3 हजारचे प्रोडक्ट्स घेतो, गोळ्या घेतो, मग 6 महिन्यात पिलिंग वगैरे करून हळूहळू पिगमेंटेशन कमी होतं. पण जसा तुम्ही दवाखाना बंद केला, परत 1-2 महिन्यांनी ते सुरू होतं. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. ऍज इव्हन मी पिलिंगची सुद्धा ट्रीटमेंट करून घेतली. पिलिंग म्हणजे केमिकल लावलं जातं त्या ठिकाणी. एवढी आग होते, अशी स्किन ड्राय होऊन तिथली स्किन निघायला लागते. एवढं ते पिलिंग डेंजर आहे, तरी पण आपण करतो का? आपल्याला वाटतं छान दिसायला पाहिजे. मग फक्त जर सनस्क्रीन लावण्यानं तुमचं पिगमेंटेशन कंट्रोल होत असेल, म्हणजे कमी पैशांमध्ये आपण घरच्या घरी ही ट्रीटमेंट करू शकतो, तर हे बेस्ट सनस्क्रीन लोशन आहे. जेंट्स सुद्धा युज करू शकतात. तुम्हाला पण बाहेर जावं लागतं तर तुम्ही पण हे युज करू शकता. काही मेकअप वगैरे नाहीये की बाहेर तुम्ही गेलाय काय लावलंय सर तुम्ही, म्हणजे कुणी तुम्हाला असा प्रश्न नाही करणार आहे. लेडीज आहेत समजा लिपस्टिक लावतात, नेल पेंट लावतात, तसं तुम्हाला नाही करायचंय ना. पण स्किन केअर रुटीन जेंट्स आणि लेडीज दोघांसाठी महत्वपूर्ण आहे. त्याच्यासाठी सीटीएम करा आणि दिवसा हे बेस्ट आहे सनस्क्रीन लोशन तुम्ही युज करा. त्याच्यानंतर जर समजा आता लेडीजला फंक्शनला जायचंय, कुठेतरी जायचंय, आपण पार्लर मध्ये जातो, मेकअप करतो. मेकअप तुम्ही जर पार्लर मध्ये जाऊन केला असेल तर तुमच्या लक्षात येईल लेअर वरती लेअर त्या प्रोडक्टचे दिले जातात. असं वाटतं की हे आपण नाहीच, बरोबर आहे. तर आपल्या RCM मध्ये किसोलचं एक प्रोडक्ट आहे बीबी क्रीम. फक्त एक प्रोडक्ट वापरून तुम्ही अगदी घरच्या घरी चांगल्या पद्धतीने मेकअप करू शकता. हे कसं युज करायचंय? पहिला सीटीएम करून घ्या. सीटीएम का करायचंय मेकअपच्या अगोदर पण? तर ते या ज्या प्रोडक्ट्स आहेत आपण बाकीचे युज करणार आहे त्याचं डायरेक्ट स्किनला डॅमेज होऊ नये किंवा त्याच्यात काही केमिकल. आता मी असं म्हणणार नाही की किसोलचे सगळे प्रोडक्ट बिना केमिकलचे आहेत. केमिकल शिवाय तर कुठलंच प्रोडक्ट बनत नाही, पण हार्मफुल केमिकल्स याच्यामध्ये नाहीये. म्हणजे रोज मेकअप करतो का? मला रोज शाळेला जायचं, मी रोज पार्लर मध्ये चालली आणि रोज मेकअप करते, असं कधीच होत नाही. आपण कधीतरी करतो, पण हे प्रोडक्ट वापरून तुम्ही रोज जरी मेकअप केला तर तुमची स्किन डॅमेज होणार नाही. एवढे चांगले प्रोडक्ट्स आहेत, कारण याच्यामध्ये पॅराबिन, सल्फेट आणि सिलिकॉन अशा हार्मफुल केमिकलचा वापर केलेला नाहीये. मग हे कसं युज करायचं? सीटीएम करायचं. अगदी थोड्याशा क्वांटिटीमध्ये हे बीबी क्रीम आपल्याला घ्यायचंय. पूर्ण चेहऱ्यावरती डॉट डॉट द्यायचे आहेत आणि ब्लेंडर, आपल्याकडे जे RCMचं ब्लेंडर आहे
ते ब्लेंडर ओलं करून घ्यायचे आणि त्याच्या साह्याने पूर्ण स्किन वरती याला स्प्रेड करून घ्यायचे. 1 मिनिट थांबा, पूर्ण स्किन तुमची छान होऊन जाईल. त्याच्यानंतर तुम्ही रेग्युलर आपण जे कॉम्पॅक्ट पावडर युज करतो त्या क्रीम वरती डायरेक्ट तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावा. नंतर लिपस्टिक लावा. जे काही प्रोडक्ट्स आता आपण लेडीज युज करतो, मस्कारा आहे, आयलाइनर आहे, सगळे प्रोडक्ट्स किसोल मध्ये अवेलेबल आहेत. किमतीचे पण आहेत, केमिकल रहित, हार्मफुल केमिकल रहित आहेत. त्याच्यामुळे त्याचा वापर आपण कंटिन्युअसली जरी केला. आता आम्हाला ज्या ट्रेनिंग द्यायला मॅडम होत्या त्यांना आम्ही प्रश्न विचारला की मॅडम आम्ही हे रोज लावलं तर आमची स्किन डॅमेज होऊन जाईल. त्या म्हणाले आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत सेशन घेतो, ट्रेनिंग देतो, सकाळपासून मेकअप मध्ये आहेत, रोजच आहेत, आमची स्किन डॅमेज झाली का? नाही, कारण याच्यामध्ये हार्मफुल केमिकल्स नाहीयेत. तर स्किन केअर रुटीन मध्ये सगळ्यात लक्षात ठेवा की सीटीएम करा. पिगमेंटेशन असतील, डाग असतील, डार्क स्पॉट असतील, अनइव्हन स्किन टोन असेल, काही जणांची स्किन इथं थोडीशी गोरी, इथं थोडंसं काळपट पडले, अनइव्हन स्किन टोन असते, त्याच्यासाठी सुद्धा सनस्क्रीन यूज करा. आणि मेकअप करायचा असेल तर ही बीबी क्रीम आणि हे कॉम्पॅक्ट पावडर, अगदी कमी प्रोडक्ट्स वापरून आपण छान मेकअप सुद्धा करू शकतो. त्यानंतर आहे हेअर केअर. सगळ्यांची समस्या स्किनची असते आणि शक्यतो केसांची, हे सगळ्यांची आज समस्या बनलेली आहे. तर हेअर केअरचे जे प्रोडक्ट्स आहेत मोरिंगाचे, अगदी 3च प्रोडक्ट मध्ये आपण आपलं हेअर केअर रुटीन करू शकतो. काय करायचंय? हे तेल आहे, मोरिंगाचं शॅम्पू आहे आणि मोरिंगाचं हे कंडिशनर आहे. सगळ्यांना डॅन्ड्रफ होतो. का होतो माहितीये? आपण आपल्या केसांना तेल लावतो आणि घराबाहेर पडतो. तेल लावल्यानंतर जर घराबाहेर पडलं तर सगळी धूळ त्याला चिटकणार आहे, पोल्युशन त्याला चिटकणार आहे, म्हणून डॅन्ड्रफ होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, केस धुतल्याच्या नंतर कधीच तेल लावायचं नाही. आता जेंट्स म्हणतील आम्ही तर तेल लावल्याशिवाय बाहेरच जात नाही कारण आमची केस अशी उडतील. नाही उडत. कंडिशनर लावा, सॉफ्ट होतात केस पूर्ण. आणि आता आपल्या किसोलने हेअर सिरम पण लॉन्च करणार आहेत, येणार आहे हेअर सिरम पण, ते तुम्ही डायरेक्टली केस वॉश केल्यानंतर युज करू शकता. मग सध्या तरी आपल्याकडे हे 3 प्रोडक्ट्स आहेत हेअर केअर साठी. मग तेल कधी लावायचं आपल्या केसांना? ज्या दिवशी सकाळी तुम्ही केस धुणार आहात त्याच्या आदल्या दिवशी रात्री केसांना छान मसाज करा या तेलाने. मग तुम्ही तेल कोमट करून पण वापरू शकता. आपण नॉर्मली कुठलेही तेल अगोदर पण जेव्हा वापरत होतो तेव्हा काय करतो, थोडंसं कोमट करतो आणि त्याच्याने काय करतो, मसाज करतो. त्या पद्धतीने तेल वापरा. दुसऱ्या दिवशी सकाळी शॅम्पूच्या साहाय्याने छान पद्धतीने धुवा, कारण शॅम्पू जर केसांमध्ये राहिला तरी पण प्रॉब्लेम्स निर्माण होतात. त्यामुळे लावलेला शॅम्पू स्वच्छ धुतला गेला पाहिजे. आता आपण काय करतो, बॉटल मधला डायरेक्ट शॅम्पू हातावर ओततो आणि डायरेक्ट केसाला लावतो. ते करण्यापेक्षा पाण्यामध्ये जर त्याला डायल्यूट करून घेतलं, मिक्स करून घेतलं थोडासा शॅम्पू, तर ते छान असर देतं, म्हणजे राहत नाही शिल्लक आपल्या स्किनवरती. त्या पद्धतीने तुम्ही शॅम्पू वापरा आणि त्याच्यानंतर हे कंडिशनर वापरा. तिन्ही प्रोडक्टनी तुमच्या ज्या केस गळायच्या समस्या असतील, डॅन्ड्रफच्या समस्या, मी आता असं म्हणणार नाही तुमच्या सगळ्यांचे केस पांढरे झालेत पण हे लावलं तर काळं होईल, नाही. आता आपले झालेत तर झालेत, त्याला आता हे काळं करू शकत नाही. पण जे लहान मुलं आहेत त्यांचे पांढरे होऊ नये याच्यासाठी तुम्ही नक्कीच काळजी घेऊ शकता आतापासून. कारण आतापासून जर त्यांच्यावरती खर्च केला तर पुढे होणारा खर्च काय होईल, नक्कीच आपला वाचेल. तर हे अशा पद्धतीचे मोरिंगाचे वगैरे सगळे प्रोडक्ट्स आहेत. सगळ्यात महत्वाचं सांगते, आता आम्हालाही सांगितलं होतं, स्किन केअर असेल, हेअर केअर असेल, वरून लावतो सगळं आपण, बरोबर आहे. त्यापेक्षा मधूनच त्याला दुरुस्त केलं तर, वरून तर कॉस्मेटिक्स वापरतोच आपण छान दिसण्यासाठी, पण आतूनच आपल्याला जर पौष्टिक घटक मिळत नसतील शरीराला तर नक्कीच केस गळणार आहेत, चेहरा पण डॅमेज होणार आहे. त्याच्यासाठी न्यूट्रिशन जे आहे, न्यूट्रीचार्जच्या गोळ्या असतील तर आता लेडीज साठी वेगळ्या गोळ्या आहेत न्यूट्रीचार्जच्या आणि जेंट्स साठी पण वेगळ्या गोळ्या आहेत. तर त्या जर खाल्ल्या तर नक्कीच तुमच्या स्किन केअरचे प्रॉब्लेम्स आणि हेअर केअरचे प्रॉब्लेम्स आपोआप कमी व्हायला मदत होईल. याच्यामध्ये किसोलमध्ये भरपूर प्रोडक्ट्स आहेत. आता प्रत्येक प्रोडक्टची जर माहिती द्यायची म्हणलं तर 1 दिवस पण आपल्याला पुरणार नाही, कारण एवढ्या प्रोडक्टची माहिती आम्हाला जवळपास 14 दिवसांमध्ये दिली डिटेलमध्ये. एक प्रोडक्ट 1 दिवस अशी आमची ट्रेनिंग होती. म्हणजे त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक आहेत, ते आपल्याला कशा पद्धतीने फायदा करतात, ह्या सगळ्यांची डीप मध्ये माहिती पाहिजे असेल तर नक्की पीक्यूसी, जे की अगोदर पीक्यूसी होता आता उडान आहे, तर ती ट्रेनिंग करा. त्याच्यामध्ये आणखी एक बेनिफिट तुम्हाला असा होईल की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं 1 दिवस सेशन आहे आणि स्किल डेव्हलपमेंट, म्हणजे तुम्हाला समोर जाऊन बोलायचंय कसं, सगळं माहिती आहे. माइंड मध्ये हजारो कल्पना आहेत पण त्या तुम्हाला माहितीच येत नसतील समोर, तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? तुम्हालाही नाही, समोरच्यालाही नाही. त्याच्यामुळे बोलता पण आलं पाहिजे, समोरच्याला त्याची माहिती पण सांगता आली पाहिजे. तर हे सगळं त्या ट्रेनिंग मध्ये अगदी छान पद्धतीने करून घेतलं जातं. टार्गेट्स दिले जातात, जसे की आम्हाला हायजीनचे कॅम्प, हायजीनचे जे प्रोडक्ट आहेत
लेडीजचे सॅनिटरी नॅपकिन्स असतील किंवा इंटिमेट वॉश, तर त्याच्यावरती हायजीन कॅम्प कसे घ्यायचे, शाळेमध्ये जाऊन मुलींना माहिती कशी सांगायची, खेडोपाडी गावातल्या महिलांना तर ह्याची खूप गरज आहे, तर तिथं माहिती कशी सांगायची, अगदी ह्याच्यापर्यंत आम्हाला तिथं टार्गेट सुद्धा दिले होते की तुम्ही हे कम्प्लीट करायचं आहे त्या दिवसाचं टार्गेट. अगदी छान ट्रेनिंग होती. आणि सगळ्यात महत्वाचं सांगते, आपली मानसिकता पाहिजे, माइंडसेट तसं पाहिजे जर बिझनेस करायचा असेल तर. आज घडीला मी असं म्हणेल माझी नोकरी आहे, मला सिक्युरिटी आहे, पेमेंट आहे, जोपर्यंत मी नोकरी सोडणार नाही, तसं तर सोडणार नाही लवकर, कारण पेमेंट आहे आज घडीला, त्याच्यावरच आमचं घर चालतं, पेमेंटवर दोघांच्या, तर त्याच्यासाठी नोकरी नाही सोडणार. पण नोकरीवर काही इफेक्ट न होता आम्ही हा बिझनेस करत आहोत. म्हणजे नोकरी सोडायची गरज पडली का आम्हाला हा बिझनेस करण्यासाठी? नाही. म्हणजे तुम्ही जे काम करत आहात, तुमचा जो बिझनेस आहे त्याला सोडण्याची गरज नाही हे करण्यासाठी. आणि लेडीजला सांगते, तुम्हाला घराच्या बाहेर फिरायची पण गरज नाही. अगदी तुम्ही यूज करत असाल ना, तर तुमच्या शेजारच्या बायका विचारतात तुमच्यामध्ये कशाने असर व्हायलाय, तुमचं वजन कशाने कमी व्हायलंय, फॅट्स कशाने कमी व्हायले, तेव्हा तुम्हाला फक्त त्यांना तोंडाने सांगायचे, म्हणजे गल्लोगल्ली भटकत फिरायची गरज नाही. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही कुठलाही तुमचा जॉब, तुमचं करिअर न सोडता हा बिझनेस करू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्ही तुमचं जर बिझनेस खरंच करायचं असेल तर माइंडसेट क्लिअर करा की आम्हाला हे करायचंय. लोक नाव ठेवतील का, मला आज मी टीचर आहे मग मला कुणी काही म्हणेल का, काय गरज पडली ह्यांना, हे तर टीचर आहेत, यांना एवढा मोठा पेमेंट आहे. मी माझं फ्युचर बघत आहे, मी माझ्या मुलांचं फ्युचर बघत आहे की खरंच ह्याच्यामध्ये काहीतरी आहे. उद्या चलून म्हणजे मला असं वाटत नाही की माझी नोकरी जोपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण माझ्या ऐवजी माझ्या मुलाला नोकरी देतील का? नाही देणार. त्याच्यामुळे एक सिक्युरिटी आहे, बिझनेस सिक्युरिटीसाठी आम्ही दोघं पण याच्यामध्ये उतरलोय. आणि कुठेतरी स्वतःला काहीतरी फायदा झालाय तो आम्हाला दुसऱ्यांना सांगता यावा, याच्यासाठी पण आम्ही करतोय. त्यामुळे मला असं वाटतं की जर खरंच बिझनेस करायचा असेल ना, तर काही वेळेला आपले कान बंद करावे लागतात. लोक काय म्हणतील ते बाजूला ठेवावं लागेल. एक छोटंसं उदाहरण सांगते. एक वेळेस काय झालं, बेडूक असतात फ्रॉग, त्यांची शर्यत लागते की कोण त्या झाडाच्या टॉपवरती पोहोचेल. मग सगळे बेडूक त्या झाडापर्यंत पोहोचतात आणि सगळे म्हणतात हे काही शक्यच नाहीये बाबा. तेवढ्यात एक छोटंसं बेडकाचं पिल्लू असतं, ते येतं आणि सरळ झाडावरती चढतं, टॉपला जाऊन पोहोचतं. जिंकलं ते बेडूक. मग सगळ्यांना आश्चर्य वाटतं, अरे ह्याच्यावर चढणं शक्यच नव्हतं, एवढं उंच झाड आहे, मग हे कसं पोहोचलं? नंतर लक्षात आलं ते बेडकाचं पिल्लू बहिरं होतं. हे खाली ओरडत होते अशक्य आहे अशक्य, पण त्याला ते ऐकायलाच गेलं नाही. त्याला असं वाटलं चेअरिंग करायलेत आपल्याला, जा म्हणाले, प्रोत्साहन दिले आणि ते वर पोहोचलं. म्हणजे कधीतरी आपली फील्ड सोडून जर दुसरं काही करायचं असेल तर त्या बेडकासारखं बहिरं होऊन चला. थँक्यू सो मच. हो सर. माझ्या मॅडम टीचर हा. पूर्ण फेअर अँड ऑफर हो. आरसीएम मध्ये ज्यावेळेस जॉईन झालो, हा. जॉईन त्यावेळेस ती फेअर अँड जे फ्रेश अँड शाईन क्रीम यूज करायला हो होती होतीये, सगळ्यांनाच होतीये, आम्हालाही होतीये. पण ती बेस्ट क्रीम आहे सर, सगळ्या स्किन टाईपला सूट होतीये. म्हणजे त्याचा काही साईड नाही 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 नाही, काहीच साईड इफेक्ट नाहीये, उलट ते असर करते चेहऱ्यावरती. म्हणजे काय केली पुन्हा म्हणजे परत ते फेअर अँड लवली वापरायला. हा. मग आता त्याला कसं सांगता येईल परत नाही. वापरतो प्रत्येक जण, आम्ही जेवढ्यांनी यूज केले सर तेवढ्यांना तो त्रास झाला. त्रास म्हणजे खूप भयानक आग होत नाही, असं गडबडा लोळायला लागलं असं काही होतंय का? काहीच नाही, अगदी 1 मिनिटासाठी ते चिंचिन होतंय. बरोबर आहे. हा. जास्त मोठं नाही 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 नाही, त्याच्यामध्ये जे कंटेंट आहेत त्याच्यामधले बरोबर आहे. म्हणजे मला नको हा सांगायचं आपण बरोबर आहे ना. हा, थोडस अगदी 1च मिनिट होते सर, ते सगळ्यांनाच होते मेन म्हणजे. पण ती बेस्ट क्रीम आहे. आणखीन एक सांगते बघा, फेअर अँड लवली खूप छान ब्रँड आहे. आता किती वर्ष मी लहान असतानापासून टीव्हीवर जाहिरात पाहते. किती दिवसामध्ये, 5 आठवड्यामध्ये का 5 दिवसामध्ये काहीतरी गोरं. मला असं म्हणायचं, जर फेअर अँड लवली आजपर्यंत सगळ्या भारतीयांनी वापरली असती तर सगळे भारतीय गोरे असते. आजपर्यंत भारतामध्ये कुणी काळा माणूस सापडलंच नसतं. बरोबर आहे. कुठलीच क्रीम, कुठलंच प्रोडक्ट आपल्याला कलर बदलत नाही. सगळ्यात महत्वाचं आहे. मी असं म्हणत नाही मोरिंगाची क्रीम वापरा 1 महिन्याने सगळे गोरे होऊन या, नाही. फक्त ते आपल्या स्किनची काळजी घेते. जसं टॉनिक्स देतो आपण शरीराला, गोळ्या खाऊ घालतो, प्रोटीन्स खाऊ घालतो, कशासाठी? सुदृढ राहण्यासाठी. तसं सांगते, कुठलंच कॉस्मेटिक, कुठलंच प्रोडक्ट आपल्या स्किनला गोरं बनवत नाही. आपल्या स्किनचा एक नॅचरल स्किन टोन असतो. फक्त काय प्रॉब्लेम आहे, स्किन आपली पोल्युशन मुळे काळी पडलीये, घाण झालीये, खराब झालीये, त्याला आपण रिपेअर करतो.
गोरं बनवत नाही. फेअर अँड लवलीचं उदाहरण सगळ्यांच्या समोर आहे. वर्षानुवर्ष आपण ते वापरत आहोत, बरोबर आहे. आता लोकांची आणखीन एक मानसिकता आहे. मी छोटंसं आणखीन एक उदाहरण देते. संपला होता माझं सेशन. खरं तर दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये माझा भाचा घरी आला. त्याला सांगितलं तू रामेश्वर हे सगळे प्रोडक्ट्स वापर, खूप छान आहेत. त्याने मला एक प्रश्न विचारला. मला म्हणाला, मामी मी डीमार्ट मध्ये जातो. आता उदाहरण सांगते, डव शॅम्पू आहे, बरोबर आहे. मी डीमार्ट मध्ये जातो, डव शॅम्पूची बॉटल विकत घेतो. डीमार्ट ब्रँड आहे, ब्रँड. डव शॅम्पू ब्रँड आहे. मग मला सांगा, मी ते ब्रँडेड वस्तू ब्रँडेड दुकानातून घेतोय मोठ्या, ते सोडून तुमच्या आरसीएम मधला हा रेव्हिटोचा किंवा मोरिंगाचा शॅम्पू मी काय यूज करावा? त्याला म्हणलं, खरंय भैया, डीमार्ट एक ब्रँड आहे, लोकांना माहित झालंय. डव शॅम्पू पण ब्रँड आहे. त्याला ब्रँड कुणी बनवलंय? आपण बनवलंय. ते ब्रँड झाले, आपण झालोय का ब्रँड? आपण तिथल्या तिथंच आहोत. लक्षात येते? त्यांना ब्रँडेड आपण बनवले, ते स्वतः ब्रँडेड झाले नाहीत. त्यांना आपण वर्षानुवर्ष यूज केले म्हणून ते ब्रँडेड झाले. 1 रुपयाची सूट आपल्याला देत नाहीत. डीमार्ट वाल्यांनी अशा चिठ्ठ्या लावलेल्या असतात, 4% सूट, 10% सूट, 10 रुपये कमी, आणि इकडे जीएसटी भरमसाठ घेतात बिल करताना. हे आपल्या कधी लक्षात आले का? आपले जे बिल आहे ते जीएसटी सहित पेड करतोय आपण, बरोबर आहे. सेलिंग प्राइस जी आहे एमआरपी सोडून ते जीएसटी सहित पेड करतोय, म्हणजे एक्स्ट्राचे पैसे घेत नाहीत. ते डीमार्ट वाले घेतात. आपण मस्त ट्रॉली घेतो, फिरवतो, एवढा मोठा माल मध्ये भरतो, इथं 10 रुपये कमी आहे, 2-4 जास्त टाका वस्तू, आणि शेवटी त्यांनी किती बिल करतात हे आपल्याला कळत नाही. त्याच्यावरच ते ब्रँडेड झालेत. मग आपल्याला त्यांना ब्रँड बनवायचंय का स्वतःला आता ब्रँड करायचंय? लक्षात आलं? आताच ऍडव्हर्टाइजमेंटचं सरांनी एक सेशन घेतलं. आताच ऍडव्हर्टाइजमेंट वरती त्यांनी सांगितलं, बरोबर आहे. ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये कंपनी करोडो रुपये घालते. कुठल्याही वस्तूची ऍडव्हर्टाइजमेंट असेल त्याच्यावरती करोडो रुपये खर्च केला जातो. मग आपणच याची जाहिरातदार आहोत. आपणच लोकांना सांगतोय. म्हणजे सेलिब्रिटी ते नाहीयेत, आपल्या कंपनीसाठी आपण सेलिब्रिटी आहे. हा फरक आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तुम्ही माझं ऐकून घेतलं त्याबद्दल. नक्कीच पुढच्या वेळेस चान्स मिळाला तर बाकीच्या प्रोडक्ट बद्दल माहिती सांगेल. आज थँक्यू. हो गया. धन्यवाद. मॅडम साठी खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. छान पद्धतीने माहिती सांगितली मॅडमनी. मला वाटतं की जे बाहेरची जाहिरात करतात, बरोबर आहे, त्यांना पैसे मिळतात, बरोबर आहे. आज कुठलीही अपेक्षा न करता किंवा उद्देश की आपल्या लोकांना फायदा झाला पाहिजे, स्पेशली तुमच्यासाठी, बरोबर आहे. मग आम्हाला आमच्या चेहऱ्याची काळजी घेतोयच ना, असं वेगळं काय सांगितलं, बरोबर आहे. तर ते म्हणतात ना, परत मुद्द्यावर यायचं कळतं पण कळत नाही. ह्याच्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करायच्या. तर मित्रांनो, आरसीएमचा उद्देश काय आहे, मॅडमने जे सांगितलं एक तळमळी ना, त्याचा उद्देश काय आहे किंवा आपल्याला नेमकं काय करायचंय, एक छोटस उदाहरण परत एकदा मी सांगतो. जसं ससा आणि कासव एक शर्यत ऐकलेली आपण, बरोबर आहे, पण अर्धीच ऐकलेली, हे पण तेवढंच नक्की आहे. माझा किती सिरियस ऐकायला लागणार आहे, बरोबर आहे. ससा आणि कासव असतं, तर दोघांची शर्यत असते पळायची, बरोबर आहे. कोण जिंकते त्याच्यामध्ये? कोणाला माहिती? दोघांनाच माहिती आहे. कासव जिंकते, बरोबर. सांगितलं कासव जिंकतं. आणि ससा का बरं हरतो? कारण ते थोडस अर्ध्यात जातो आणि झाडाखाली काय करतं, युगो असतो त्याला, माझ्याशिवाय कोण जिंकतं, मीच असणार आहे, बरोबर आहे. मग त्यावेळेस काय होतं, सशाला युगो निर्माण होतं. म्हणलं आता परत शर्यत लावायची, म्हणला काहीतरी मिस्टेक केली, म्हणला तू ते प्रामाणिकपणे जिंकलेलं असतं, बरोबर आहे. काहीतरी तू चाल केली, म्हणला परत शर्यत लावायची. ह्याला पण थोडस युग आला, आता जिंकलो मी, म्हणलं परत मी जिंकणार आहे, काय अडचण आहे, ठीक आहे लाव म्हणला. परत शर्यत लावते, मग मात्र परत ससा सतर्क राहतो, परत ससा झोपत नाही. परत कोण जिंकतं? ससा जिंकतो. परत ह्याला युग येतो, म्हणलं मगाशी तर मी जिंकलोय, आता याने वेगळं काय केलं, रस्ता पण तेच आहे, बरोबर आहे. मग हे कसं काय जिंकला? म्हणला कासाला परत थोडस आणखीन चिड येतं, म्हणला परत आणखीन शर्यत लाव एकदा. मग हे म्हणला पहिल्यांदा तो हारला, म्हणला नंतर मी जिंकलो, जिंकणार तर मीच आहे, परत किती वेळा लावू शकतो. म्हणला ठीक आहे शर्यत लाव, पण रस्ता मी निवडणार, रस्ता मी निवडणार. म्हणला ठीक आहे कुठला बी लाव, म्हणला जिंकणार मीच आहे. मग रस्ता असं निवडतात की अर्ध्या, समजा 10 किलोमीटरची शर्यत आहे, तर 5 किलोमीटर काय होतं, एक नदी आडवी येते, मोठी नदी, बरोबर आहे. मग त्या नदीपर्यंत 2 जण जातात. मग कसं काय करतं, सहज पाण्यात डुबकी घेतं, वर निघतं आणि चालायला लागतं. ससाला काय करायला लागतं, त्याला पूर्ण राऊंड मारायला लागला परत. आता नदीतनं जाऊ शकत नाही ना कोण, ससा.
मग त्याला थोडस अडचण निर्माण झाली, जास्त चालायला लागलं, तोपर्यंत कासव जिंकून गेला. परत ह्याला थोडासा राग आला. म्हणजे हेच चाललंय ना आपलं आजकाल, हेच चाललंय ना आजकाल, घरात असो बाहेर असो समाजात हेच चाललंय ना. मग परत ह्याला थोडस मनावर घेतलं याने, म्हणला आता एक काम कर म्हणला, 2-4 वेळा तू बी जिंकला, 2-4 वेळा मी पण जिंकलो, पण आपला उद्देश एक आहे की दोघंही जिंकलं पाहिजे. तू गप म्हणला, आता तू तर बोलूच नको आता, बरोबर आहे, तू खूप मोठं म्हणजे चालाकी करतोय. नाही नाही म्हणलं, आता यावेळेस काय दोघंही जिंकणार आपण, आणि रस्ता पण तुझ्या मनावर किंवा आता जो आहे तोच. मग ठीक आहे, परत त्या रस्त्याने जातात, नदीपर्यंत जातात. नदीच्या जवळ आल्यावर कासव काय करतं, सशाला पाठीवर घेतं आणि दोघेही डुबके मारतात, दोघेही वर जिंकून जातात आणि दोघेही सोबत जिंकतात. आपला आरशांचा उद्देशच तो आहे. सकाळपासून जे चाललंय ना, जे आपल्याला तळमळीने सांगतात, उद्देश तोच आहे की कोणाला हरवणे, कोणाला जिंकवणे हा उद्देश नाही, तर जिंकायचे तर सर्वांनीच, हाच उद्देश आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि हा याच्यानंतरच एक छोटस एक शेवटचं आभार प्रदर्शन म्हणतो. आपल्याला मीटिंग तशी संपलेली आहे मागापासून, तर आभार प्रदर्शन किंवा एक ज्याला क्लोजिंग म्हणतो आपण, ते इन्व्हाइट करतो मी. त्याच्यासाठी मिस्टर आपले कांबळे सर, प्लीज कम ऑन द स्टेज. सर आपल्याला ते सेशन घ्यायचंय, फक्त हे मीटिंग वॉर्मअप लीगल मध्ये थोडस एंड करू आपण. नंतर आपण एकत्र बसल्यानंतर ज्यांची इच्छा आहे, लिडर्स लोकांना थोडस रिक्वेस्ट आहे, विनंती आहे, ते लोक थोडस थांबू शकतात, लिडर्स लोकांना. ठीक आहे, नाही तुम्ही करा, तुम्ही पूर्ण प्लॅन ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. तर कसा आभार व्यक्त करायचा, सरांनी भरपूर असं मार्गदर्शन केले. पेंशनवार सरांनी असं मुद्देसूद माहिती सर्वांना आपल्या भाषेत पटण्यासारखी माहिती दिलेली आहे. त्यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमचे सिनियर पुण्याहून आलेत, एवढ्या छोट्याशा मिटिंगसाठी त्यांनी रात्रभर प्रवास करून आमच्या टीमला डेव्हलप करण्यासाठी इथं त्यांनी त्यांचा संवाद लावला, त्यांनी मार्गदर्शन केले, त्यांचं पण मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आमचे जाधव सर इथली टीम वर्क त्यानं पुरी जबाबदारी घेऊन जबाबदारीने काम करतात, असे आमचे जाधव सर यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतर आमचे शिंदे सर, हुसेन सर, इथले जे ग्रेट लीडर आहेत स्थानिकचे, पूर्ण इथली जबाबदारी घेतात. आणि आमचे उद्गीरून आलेले आमचे मतकटे सरांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमचे जे कॅमेरामॅन आहेत आमचे सर, त्यांचं पण सय्यद हाफिज सरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे आपले जे दुकान मालक आहेत, दुकान मालक आमचे आगवाने सरांचं, त्यांचं पण मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. ते नसले तर कार्यक्रम झाला नसता ना. यानंतर जे आमचे मॅडम, आमचे विजया स्वामी मॅडमचा स्पेशल आभार व्यक्त करतो. त्याने आम्हाला भरपूर असं मार्गदर्शन केले की चेहरा कसा बनवायचा, चेहऱ्यावर काय लावायचं. ते लेडीजला मार्गदर्शन करतात, पण लेडीज कमी असल्यामुळे आम्हालाही मार्गदर्शन फुल भेटलं, त्याबद्दल त्याचे स्पेशल मी आभार व्यक्त करतो. आणि जे आमचे मिटिंगला 11 वाजल्यापासून जे मिटिंगला हजर राहिले, तन मन धनाने चित्त ऐकून त्याने मन लावून आमची मिटिंग पूर्ण पार केल्याबद्दल त्याच्यापासून मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आजचं हे स्टेशन संपलं असे जाहीर करतो. धन्यवाद. जय सेम. पुन्हा जरी आमच्या सिनियरची चर्चा करायची असेल तर करू शकता सर. धन्यवाद. तर सर्वांना परत एकदा रिक्वेस्ट आहे छोटीशी, आहे त्या ठिकाणावर ऐकू शकता. आजचा जो लाईव्ह प्रोग्राम झाला, तो उद्या रिलायबल ग्रुपला युट्यूबवर चॅनलला लिंक पाठवण्यात येईल. सर्वांनी अवश्य बघू. आरसीएम रिलायबल ग्रुपच्या माध्यमातून हा लिंक सर्वांना मिळून जाईल, सर्व बघू शकता. धन्यवाद.